घोडेगाव तालुका आंबेगाव पासून 9 किलोमीटर अंतरावर असलेले व मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख निर्माण झालेले भगवान शंकराचे प्राचीन मंदिर म्हणजे श्री क्षेत्र वेळेश्वर होय। या मंदिर परिसरामध्ये निसर्गाचा अभूतपूर्व नजारा प्रत्यक्ष बघायला भेटतो। महादेवाच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र भीमाशंकर करून भाविक भक्त आवर्जून या ठिकाणी देखील दर्शनासाठी येत असतात। विशेष करून सोमवारी येथे गर्दी असते। हरिभक्तपरायण नामदेव महाराज वाळके यांचे नित्य वास्तव्य या ठिकाणी असते। त्यांचे वेळेश्वर आश्रम देखील तेथेच आहे। वेळ नदीचा उगम देखील या ठिकाणावरूनच झाला आहे। हिमालयासारखी उंची लाभलेले श्री क्षेत्र वेळेश्वर हे स्थान अतिरम्य व निसर्गाने फुललेले दाट धुक्यामध्ये वसलेले असल्याने सध्या पर्यटनाचे आकर्षण ठरत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमच्या आंबेगाव ब्युरो चीफ मोहसिन काठेवाडी यांनी। पाहूयात। भक्तपरायण नामदेव महाराज वाळके वेळेश्वर स्थानावर हा नित्य वास्तव्य असतं माझं। वेळेश्वर स्थान हे फार प्राचीन अशा प्रकारचं आहे की शेकडो वर्षाची ती स्थापना आहे। म्हणजे ती स्थापना सांगणारं त्याचं काही पुराण नाही आणि कोणी सांगणारे सुद्धा राहिले नाही। परंतु आपल्या परिसरामध्ये की हिमालयासारखं की अतिशय उंच ठिकाण कोणतं असलं ते वेळेश्वरचंच आहे। वेळेश्वरच्या दक्षिणेकडे जर आपण पाहिलं तर म्हणजे चास कमान धरणाचं दृश्य फार रम्य अशा प्रकारचं आहे। पूर्वेच्या बाजूला जर पाहिलं तर सातगाव पठाराचा परिसर आहे। दक्षिण उत्तरेकडे जर पाहिलं तर घोडेगाव वगैरे सगळा परिसर म्हणजे वेळेश्वरच्या डोंगरावर उभं राहिल्यानंतर की चारही बाजूनी की सगळं दृश्य दिसतं। आणि वेळेश्वरी हे जे स्थान जे आहे म्हणतात की हे अतिरम्य आणि निसर्गाने असं फुलून गेलेलं नटलेलं असं हे वेळेश्वराचं स्थान आहे। तर या वेळेश्वरच्या स्थानाला आजपर्यंत की हजारो पर्यटक येऊन गेले आहेत आणि अजून सुद्धा पर्यटकांची की अजून येऊ जाऊ म्हणजे चालूच आहे। असते असते वाढतं चाललेलं आहे। आणि सुंदर अशा प्रकारचं भगवान शंकराचं भव्य दिव्य अशा प्रकारचं मंदिर आहे। मंदिराला 40 बाय 80चा फार मोठा एक सभा मंडप आहे की समोर सुंदर अशा प्रकारचं गार्डन आहे। भरपूर असा मोठा परिसर आहे। अशा प्रकारानं सौंदर्याच्या सानिध्यामध्ये की असणारे हे वेळेश्वर भगवंताचं हे प्राचीन अशा प्रकारचं असणारे एक भीमाशंकर सारखे तीर्थक्षेत्र सुंदर अशा प्रकारची त्या ठिकाणी की वास्तू तयार झालेली आहे। आजपर्यंत हजारो पर्यटकांनी या स्थानाला भेट दिलेली आहे। वर्षातून एकदा शिवरात्रीचा सप्ताहाचा म्हणजे फार मोठा एक कार्यक्रम होतो की आमचं सातगाव परिसरावर असणारी 7 गावं त्या कार्यक्रमामध्ये भाग घेतात। भव्य दिव्य अशा प्रकारचा एक सोहळा म्हणजे एक शिवरात्रीचा तो एक यात्रा उत्सव की मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी पार पडला जातो। की जसं आपण सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वरला गेल्यानंतर आपल्याला जसा महाबळेश्वरचा आनंद मिळतो की त्याप्रमाणे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये की एक वेळेश्वर आणि हे एक महाबळेश्वरासारखं एक सुंदर अशा प्रकारचं एक प्रसिद्ध या ठिकाणी स्थान झालेलं आहे। भरपूर अशा प्रकारचं एक 3 किलोमीटरचं जंगल आहे। स्वपदांची फार मोठी वस्ती आहे आणि मोठ्या आवडीनं मोठ्या प्रेमानं आणि या स्थानाचा फार मोठा प्रचार झालेला आहे। लांबून लांबून अन्य जिल्ह्यामधून सुद्धा माणसं पर्यटक या स्थळाला आवर्जून उपस्थित राहून या ठिकाणी भेट देतात आणि या निसर्गाच्या सानिध्यामध्ये ते आपला आनंद लुटतात। अशा प्रकारानं की फार सुंदर असं भव्य दिव्य अशा प्रकारचं हे एक महाबळेश्वरसारखं एक स्थान या ठिकाणी निर्माण झालं आहे। आणि म्हणून अवश्य या आणि या स्थानाला भेट द्या। येत चला एवढीच हात जोडून प्रार्थना विनंती। रामकृष्ण हरी। नमस्ते, मी ॲडव्होकेट वैभव राजेंद्र काळे घोडेगाव। आज या आंबेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र वेळेश्वर महादेव मंदिर आंबेगाव तालुका नव्हे तर पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध असं महादेवाचं मंदिर। आज खरं तर श्रावण निमित्त या मंदिराला आज भेट देण्यासाठी आलो आणि भेट दिली असता एक मिनी महाबळेश्वर जरी म्हटलं या ठिकाणाला तरी कमी पडणार नाही असं हे खूप सुंदर असं ठिकाण आहे। एका साईडला चासकमान धरण आहे, एका साईडला पाहिलं तर सातगाव पठारचा पूर्ण एरिया आहे, दुसऱ्या बाजूला घोडेगाव सारखं शहर आहे, दुसऱ्या बाजूला देवीचं एक छोटंसं मंदिर आहे। ह्या वेळेश्वर ठिकाणी पर्यटकांची खूप मोठी गर्दी नेहमी असतेच
आता या ठिकाणी वन विभागाचं सुसज्ज असं गार्डन आहे। तसेच भाविकांसाठी या ठिकाणी आता भक्त निवास 3 मजली भव्य असं भक्त निवासाचं काम चालू होणार आहे। खरं तर मी सर्व पर्यटकांना आणि तालुक्यातील नव्हे जिल्ह्यातील सर्व लोकांना या ठिकाणी एक नम्राचा आग्रह करेल का अवश्य या वेळेश्वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण दर्शन घेण्यासाठी यावे, कारण की इतकं सुंदर असं ठिकाण आहे का आपण भीमाशंकरला जशी गर्दी करता तसं वेळेश्वरला या ठिकाणी आपण भेट द्याल आणि या सर्व मंदिराची देखरेख महाराजांच्या आधिपत्याखाली या ठिकाणी चालू आहे। तर या भक्त निवासासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे जेवढा निधी उपलब्ध करता येईल तेवढा उपलब्ध करून देऊ आणि अवश्य सर्वांनी या ठिकाणी भेट द्यावी ही सगळ्यांना विनंती। देवतोंडवामध्ये निमंतवाडीचा राहणार या ठिकाणी वेळेश्वराचं मंदिर आहे। त्या मंदिर परिसरामध्ये खूप थंडी आहे, जंगल आहे। मंदिराच्या ठिकाणी सोमवारच्या नेहमीच भाविक पर्यटक या ठिकाणी येत असतात। या ठिकाणी विशेष काय असं पाहण्यासारखं? विशेष या ठिकाणी पाहण्यासारखं इकडून चाकणपर्यंत दिसते, इकडे चासकमान धरण आहे, इकडं पाठीमाग कळमजाई मंदिर आहे, तिकडनं गोडेगाव दिसते आणि खूप थंडी आहे इथं। साधारणतः भाविक भक्तांची गर्दी नेहमीच असते ना? नेहमीच असते आणि श्रावण महिन्यात तर खूपच गर्दी असते। गार्डन आहे तर फॉरेस्टचं गार्डन आहे, फॉरेस्टने बनवलेलं। महाबळेश्वर सारखं थंड हवेचं ठिकाण आहे, एक दुसरं महाबळेश्वरच आहे। आणि सर्व पर्यटकांनी या ठिकाणी भीमाशंकरवरून आल्यानंतर ह्या ठिकाणी भीमाशंकर सारखंच आहे, सेम टू सेम। सर्वांनी इथे येऊन भेट द्यावं।